5 नोव्हेंबर 2023 रोजी ऑल इंडिया लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असोसिएशनचे राज्यस्तरीय एक दिवसीय अधिवेशन सिद्धसंकल्प लॉन्च शिर्डी येथे संपन्न आले. या कार्यक्रमासाठी संजय केनेकर, महामंत्री भाजप महाराष्ट्र हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले. उद्घाटक म्हणून डॉक्टर ओम प्रकाशजी शेटे, खाजगी सचिव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारत सरकार, डॉक्टर अमरनाथ सोलपुरे, माजी कुलगुरू आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, बालाजी डोळे, खाजगी सचिव वैद्यकीय शिक्षण मंत्री, एम दास, नॅशनल प्रेसिडेंट, देवेंद्र प्रसाद, नॅशनल जनरल सेक्रेटरी या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडले. या अधिवेशनासाठी संपूर्ण देशातून पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संघटनेमध्ये सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभाग, खाजगी लॅबधारक, युवता विभाग, ग्रामविकास कॉर्पोरेशनमधील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, तंत्रज्ञ हजर होते. गणेश वंदना व साई वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. साईबाबांच्या पवित्र पावन भूमीत सर्वांचे स्वागत अमोल पाटणी, नॅशनल ट्रेझर, रामेश्वर लांडगे, मुख्य समन्वयक तत्वा झोनल सेक्रेटरी, संजय उबाळे, ऑर्गनायझिंग चेअरमन, अनिल बिराजदार यांनी केले. गेस्ट लेक्चर डॉक्टर प्रकाशजी पंगम, हिमोलॉजिस्ट डॉक्टर शिल्पा असेगावकर, प्राध्यापक विभाग प्रमुख शाळे वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांनी प्रयोगशाळांमध्ये काम करताना काय काळजी घ्यावी याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन प्रत्येक सभासद यांच्या ज्ञानात भर घातली. हा कार्यक्रम यशस्वीसाठी सर्व संयोजक समितीचे पदाधिकारी सदस्य यांनी खूप परिश्रम घेतले. ओम प्रकाश शेटे, खाजगी सचिव केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी आपल्या भाषणात कोविड काळात आपण फार महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, त्यामुळे तुम्हाला मान सन्मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये बऱ्याच तंत्रज्ञ यांच्या नोंदी होत नाही, त्या झाल्या पाहिजे. आपले योगदान समाजासाठी खूप मोठे आहे. तुमच्या प्रलंबित मागणीसाठी निश्चित प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे. ऑल इंडिया मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन या संघटनेचं ऑफिस आहे दिल्ली आणि पटना या ठिकाणी. त्या ठिकाणाहून सगळे नॅशनल प्रेसिडेंट एम दास सर, नॅशनल सेक्रेटरी देवेंद्र प्रसाद सर आणि या ठिकाणी सर्व असे मान्यवर उपस्थित होते की ज्या कार्यक्रमाचं उद्घाटन आमचे जवळचे स्नेही श्री संजयजी केनेकर, भाजपाचे महामंत्री हे आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले आणि उद्घाटक म्हणून आम्हाला श्री डॉक्टर ओमप्रकाशजी शेट्टे, खाजगी सचिव केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशभरातून आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून सभासद या ठिकाणी उपस्थित झाले होते. या संघटनेमध्ये खाजगी लॅबधारक आहेत, वैद्यकीय शिक्षण विभागातील लॅबधारक आहेत, त्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग असेल, युवता विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल आणि कॉर्पोरेशनमधील सर्व प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी त्यांनी टाकली की मला ऑल इंडिया लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचं प्रदेश अध्यक्ष त्या ठिकाणी देण्यात आलं आणि यापूर्वी माझ्याकडे प्रयोगशाळा रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी संघटनेचं महाराष्ट्र राज्याचं एक अध्यक्ष एक पद आहे आणि हे दुसरंही पद आल्यामुळे माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करेल, खाजगी लॅबधारक असतील, शासकीय लॅबधारक असतील, यांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कारण रुग्णांना जेव्हा आपण रिपोर्ट देतो ते रिपोर्ट देताना आपण काळजी घेतली पाहिजे की कुठलाही रिपोर्ट इकडे तिकडे झाला नाही पाहिजे. कारण रिपोर्ट जर आपण चुकीचा दिला तर आपल्या या गरीब रुग्णांना त्याचं नुकसानच होतं आणि आपण प्रत्येक रिपोर्ट देताना आणि अहवाल तयार करताना आपण माफक आणि व्यवस्थित त्या ठिकाणी केला पाहिजे आणि रुग्णांना सेवा कशी द्यायची तर रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून आपण ही सेवा दिली पाहिजे. म्हणून मी सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्याला एकच सांगेल की आता माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी असल्यामुळे मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे आणि सगळ्या ठिकाणी मी जाऊन आपल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी कसं काम केलं पाहिजे आणि कशा प्रकारे आपण अहवाल असतील, आपल्या लॅबोरेटरीचे अपग्रेडेशन असेल, आपले मशिनरी असेल त्याचं अपग्रेडेशन असेल, हे सर्व आपण तपासून घेतलं पाहिजे. यासाठीच आता एक खास दौरा करून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील खाजगी लॅबधारक असतील, गव्हर्नमेंटचे लॅबधारक असतील, या सर्वांना मी आवाहन करणार आहे की आपण आपलं काम प्रामाणिकपणे करा आणि आपल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची उणीव राहता कामा नये. येणाऱ्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. या तंत्रज्ञानाचा आपण आपल्या रुग्णांसाठी, समाजासाठी आपल्याला फायदा करून द्यायचा आहे. आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझी जी निवड केली ती आमचे रामेश्वरजी लांडगे, नॅशनल जनरल सेक्रेटरी, त्यानंतर पाटणी साहेब आपले नॅशनलचे ट्रेझरर, या सर्वांचं मी आभार मानेल
की मला या इतक्या मोठ्या पदावरती त्यांनी माझी पात्रता समजून मला या ठिकाणी दिलं आणि या ठिकाणी मी सर्वांचं आभार मानेल. कारण या ठिकाणी मला काम करताना मला सामाजिक काम करण्याची पहिलीच आवड आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी मला माझ्यावर विश्वास दाखवला आणि या सर्व पद्धतीने जर काम करायचं असेल तर माझी काम करण्याची पद्धती त्याच पद्धतीने मी सर्वांना सांगेल. आणि असं मी आव्हान करेल सगळ्यांना की आपल्या रुग्णांची सेवा करत असताना आपण त्यांना योग्य प्रकारची दर्जेदार सुविधा द्यावी. आपल्या तपासण्या दर्जेदार असाव्यात, व्यवस्थित असाव्यात आणि या सर्व काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशातील प्रयोगशाळा, तंत्रज्ञ प्रयोगशाळा, वैज्ञानिक अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे सेवा द्यावी हीच माझी माफक अपेक्षा असेल. आणि मी सर्वांना धन्यवाद करतो की सर्वांनी शिर्डीच्या साईबाबाच्या पवित्र पावनभूमीमध्ये आले आणि त्या ठिकाणी माझा इतका मोठा सन्मान केला. त्यामुळे मी सर्वांचेच आभार मानतो. धन्यवाद.